नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 10 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका लोकेशनला जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल विश्लेषणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी आपल्याला डाऊन मुवमेंट चालू आहे, बेरिश मुवमेंट चालू आहे, ही बेरिश मुवमेंटची फायनल शॉर्ट टर्म मधली फायनलची 3 टार्गेट होती. पहिलं टार्गेट होतं 23,090, दुसरं टार्गेट होतं 22,995, तिसरं टार्गेट होतं 22,920. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते आणि ते कालही सांगितलं होतं, पहिलं टार्गेट येणं महत्वाचं असतं. खालची टार्गेट येतील की नाही ते कशावर अवलंबून असतं. पहिलं टार्गेट आल्यानंतर जर ह्याच्या खाली किंमत टिकली असती तर मग आपण दुसऱ्या टार्गेटचा विचार केला असता. ह्याच्या खाली किंमत टिकली असती तर मग आपण तिसऱ्या टार्गेटचा विचार केला असता. पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल त्यावेळेला आपण इथे काय करू शकतो, इथे मग ही मंदी थांबेल शॉर्ट टर्म मध्ये आणि तेजी चालू होईल असं आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. तर तुम्ही बघू शकता आज काय झालं. आज गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर लगेचच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि हे जे सेलिंग आलं, आपली अशी अपेक्षा होती की ऍटलिस्ट हे पहिलं टार्गेट जे आहे तिथपर्यंत जाईल, पण तिथपर्यंत गेलं नाही. त्याच्या थोडंसं वरनच हे झालं. म्हणजे तुमच्या इथे काय लक्षात येईल, आपल्याला हे जे सेलिंग झालंय या पद्धतीनं इथे वर गेलं, इथे खाली आलं आणि त्यानंतर इथून वर जाऊन खाली जरी आलं असलं तरी हा लो ब्रेक केलेला नसल्यामुळे किंवा तुम्ही इथे पण डब्ल्यू पॅटर्न बघू शकता. म्हणजे दोन डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे तुम्हाला साइड बाय साइड तयार झालेले दिसत आहेत आणि साधारणपणे दोघांची जी सेंटर लाईन आहे ती पण बऱ्यापैकी सारखीच आहे. थोडासा फरक आहे पण ह्या आसपास आपल्याला हे सगळं दिसतंय. तर अशा प्रकारे इथे डब्ल्यू पॅटर्न होण्याची तयारी सुरू झालेली आहे. आता उद्या काय होऊ शकतं, उद्या जर हा डब्ल्यू पॅटर्न कंप्लीट होणार असेल आणि त्याचं ब्रेकआउट येणार असेल तर त्यासाठी आपल्याला काही लेवल लक्षात ठेवायचे आहेत. आज मी तुम्हाला जेव्हा किंमत वर जायला लागली, खाली येताना सुद्धा मी सांगितलेलं होतं की कोणत्या एरियामध्ये ही किंमत सपोर्ट घेऊ शकते. तो एरिया बरोबर दिलेला होता. त्या एरियामध्ये आल्यानंतर बरोबर सपोर्ट घेतला गेला, किंमत वर जायला लागली. वर जात असताना कुठपर्यंत जाऊ शकते सांगितलं होतं, 23,235 पर्यंत जाऊ शकते, पहिलं टार्गेट होतं. 23,290 हे दुसरं टार्गेट होतं. ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणून थोडीशी डार्क कलर मध्ये दाखवलेली आहे. उद्या जर समजा 23,290च्या वर किंमत टिकली तर आपल्याला संधी आहे की आणखीन तेजी होऊ शकते. 23,340 पर्यंत जाऊ शकतं आणि त्याच्याही वर टिकली किंमत तर मग आणखीन वर 23,410 पर्यंत किंमत जाऊ शकते. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 23,290च्या वर टिकली तरच आपल्याला तेजीची आता आणखीन अपेक्षा आहे. जर तसं झालं नाही आणि इथेच कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनला, म्हणजे 23,290च्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनला, थोडंसं वर पण गेलं, टिकलं नाही, खाली आलं, परत वर गेलं आणि अशा प्रकारे एम पॅटर्न बनला, कुठेही जिथे आता एम पॅटर्न बनेल तिथून मग काय होऊ शकतं, पुन्हा एकदा शॉर्ट टर्म मध्ये मंदीची मुवमेंट चालू होऊ शकते. मात्र जर 23,290च्या वर किंमत टिकली तर आपल्याला काय होईल, निफ्टीमध्ये बाय ऑन डिप्स होईल. म्हणजे किंमत वर गेली त्यानंतर तिथून खाली जरी आली तरी सुद्धा काय होऊ शकतं, पुन्हा वर जाऊ शकते. तर त्यामुळे जर एकदा 23,290च्या वर किंमत टिकली तर मग बाय ऑन डिप्स होईल आणि अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला मग बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय इथे,
अशा प्रकारे इथे ह्या लेवल्स दिसत आहेत. उद्या काय होतंय, 23,290च्या वर टिकतंय का खाली आपल्याला सेलिंग येत आहे, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. याचं कारण बँक निफ्टीमध्ये आपल्याला मेक और ब्रेक लेवल जी होती खालच्या बाजूला जातानाची, ती ब्रेक झाली नव्हती काल, बरोबर. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ही लेवल उद्या म्हणजे आज ब्रेक नाही झाली, तर इथे काय होऊ शकतं, इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते. तर त्या पद्धतीची तेजी आता आपल्याला इथे बघायला मिळाली. तुम्ही बघू शकता की हे सेलिंग झालं इथपर्यंत, त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली, परत खाली आलं, परत वर गेलं. अशा प्रकारे इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसतोय. आणि ही तेजी आता खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी खूप आपल्याला आज तेजी करताना बघायला मिळालं. आणि आता जर बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण करायचं असेल, तर उद्यासाठी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की बँक निफ्टी आता रेझिस्टन्स झोनमध्ये आलेला आहे. 55,170 आणि 55,355 हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. आता ह्याचा अर्थ असा नाही की इथेच आपल्याला लगेच सेलिंग स्टार्ट होईल, ह्याच्या सुद्धा वर जाऊ शकतं. ह्याच्या वर जर गेलं तर एक लक्षात ठेवायचं, रेझिस्टन्स झोनच्या वर गेलंय, जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही तेजी आणखीन चालू राहू शकते. मात्र जिथे कुठे एम पॅटर्न बनेल, उद्या कदाचित काय होईल, थोडंसं वर जाईल, खाली आलं, परत थोडंसं वर गेलं, परत एम पॅटर्न बनला, मग पुन्हा सेलिंग स्टार्ट होईल. कदाचित हा एम पॅटर्न वर जाऊन इथे कुठेतरी बनेल, बरोबर. तर जिथे कुठे आता एम पॅटर्न बनेल तोपर्यंत ही तेजी चालू राहणार आहे. आणि एम पॅटर्न बनल्यानंतर तेजी संपून हळूहळू पुन्हा एकदा मंदीची मुवमेंट आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये बघायला मिळू शकते. पण आता लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे काय अपेक्षित होतं ती टार्गेट आलेली आहेत. एक 55,355 पर्यंत काही पोहोचलं नाहीये. ते कदाचित उद्या जाईल, थोडंसं वर जाईल, कुठेतरी एम पॅटर्न बनेल आणि मग आपल्याला सेलिंग येताना बघायला मिळेल. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर गेलात आणि तिथे तुम्ही सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन दिसायला लागलेलं असेल, या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता या मेंबरशिपमध्ये आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. यापैकी सध्या आपण गोल्ड आणि प्लॅटिनम ह्याच दोन मेंबरशिपची सध्या जी सर्व्हिस आहे ती ऑन केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर म्हणजे गोल्ड आणि प्लॅटिनमची केली आहे, ब्रॉन्झ आणि सिल्वरची सध्या करायची आहे. त्यामुळे सध्या जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिपची घ्या. लवकरच ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिपची सुद्धा सर्व्हिस चालू होणार आहे, पण सध्या ती नसल्यामुळे जर तुम्ही आत्ता लगेच घ्यायला गेलात तर ते पैसे तुमचे फुकट जाऊ शकतात. त्यामुळे कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या किंवा प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. आता ह्यापूर्वी जर तुम्ही आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे तुम्ही मेंबर असाल, म्हणजे सर्व जुन्या पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आणि सर्व प्रीमियम ग्रुपच्या जुन्या मेंबर्ससाठी ॲस्ट्रो मार्केट अपडेट जे आहेत ते सध्या फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. कुठलेही त्याच्यासाठी चार्जेस घेतले जात नाही आहेत. मात्र लवकरच काय होईल, ही सर्व्हिस सुद्धा पेड होऊ शकते. तुम्हाला ज्यांना कुणाला मेंबरशिप घ्यायची आहे ते तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. पण सध्या सर्व पेड कोर्स सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबरना ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जात आहेत आणि ह्यामध्ये गोल्ड मेंबरशिपचे अपडेट्स आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय. ते कुठे दिले जात आहेत, तर आपला टेलिग्रामवर शेअर मार्केट मराठी असा प्रीमियम ग्रुप आहे, शेअर मार्केट मराठी प्रीमियम या नावाचा प्रीमियम ग्रुप आहे. तर त्या प्रीमियम ग्रुपमध्ये दिले जात आहेत. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला यूट्यूब चॅनल मेंबरशिपमध्ये काय काय गोष्टी आहेत. यापेक्षा जर काही जास्त शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी प्रत्यक्ष व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. इथे मी माझा व्हॉट्सअप मेसेजचा नंबर दिलेला आहे. या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे फक्त मेसेजद्वारे तुमची जी काही शंका असेल यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी ती विचारू शकता, तिथे त्याला रिप्लाय दिला जाईल. हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला
सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये आपल्याला आता इथे काय दिसतंय बघा, कालपासून आपण विश्लेषण करतोय. 73,400 हे आत्ता आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये जे मंदी चालू होती त्याचं पहिलं टार्गेट होतं. त्यानंतर 73,090 हे दुसरं टार्गेट होतं. त्यानंतर खाली गेलं तर 72,860 हे तिसरं टार्गेट होतं. आपली आज काय अपेक्षा होती, काल हे पहिलं टार्गेट आलेलं नाही, निफ्टीमध्ये आलं होतं मात्र सेन्सेक्समध्ये आलेलं नव्हतं. आपली अपेक्षा अशी होती की वर जरी ओपन झालं तरी खाली येऊन एकदा ह्या लेवलला टच होईल. पण आज काय झालं, अगदी थोडक्यासाठी तुम्ही बघू शकता, अगदी थोडक्यासाठी या लेवलला टच व्हायचं राहिलं, पण आपल्याला किंमत खाली आलेली बघायला मिळाली. आणि मी सांगितलंच होतं की एकदा ह्यापैकी कुठलीही एक लेवल जरी आली तरी सुद्धा आपल्याला काय होईल, तिथे मग आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची शक्यता निर्माण होईल. तुम्ही बघू शकता हे सेलिंग आलंय, ही तेजी झाली, हे इथपर्यंत सेलिंग आलं आणि आता तेजी पुन्हा बघायला मिळते. आता वर जात असताना दोन टार्गेट 73,920 आणि 74,100 अशी होती. यापैकी 74,100 हे मेक ऑर ब्रेक लेवल आहे. म्हणजेच ह्याच्या वर जर किंमत टिकली तर काय होऊ शकतं, 74,285 हे टार्गेट येऊ शकतं. 74,285 च्या सुद्धा किंमत वर टिकली तर मग वर जाताना 74,515 हे टार्गेट येऊ शकतं. अर्थात इथे लक्षात ठेवायचं आहे की ह्या मेक और ब्रेक लेवलच्या इथेच कुठेतरी एम पॅटर्न बनला तर सेलिंग येईल. मात्र तसं झालं नाही आणि किंमत इथून वरच जायला लागली तर मग काय होईल, सेन्सेक्स मध्ये सुद्धा बाय ऑन डिप्स आपल्याला बघायला मिळेल आणि अशा वेळेला किमतीमध्ये जरी सेलिंग आलं तरी पुन्हा एकदा आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या सर्व लेवल्स लक्षात ठेवा, मेक और ब्रेक लेवल कोणती आहे ती लक्षात ठेवा, म्हणजे उद्याचं विश्लेषण तुमच्या लक्षात राहायला सोपं पडेल. तर हे झालं तीनही इंडेक्स मध्ये उद्या काय होऊ शकतं ह्याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.